नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञानमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 6 द्रव्याचे संघटन हा पाठ पूर्ण केलेला आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवीन पाठाची सुरुवात करत आहोत। प्रकरण क्रमांक 7 धातू व अधातू। तर आजचा आपला उपघटक आहे धातू आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म अभ्यासणे। चला तर या पाठाची सुरुवात करूया। बघा, 2 प्रश्न दिलेला आहे पाठ्यपुस्तकात। आपण त्या प्रश्नांची प्रथम उत्तरे शोधूया। पहिला प्रश्न आहे, सर्वसाधारणपणे मूलद्रव्यांचे वर्गीकरण कोणत्या 3 प्रकारात करतात? प्रश्न पुन्हा एकदा वाचते मी। सर्वसाधारणपणे मूलद्रव्यांचे वर्गीकरण कोणत्या 3 प्रकारात करतात? बघा, या आधीच्या पाठामध्ये आपण अभ्यासलेलं आहोत मूलद्रव्यांचे वर्गीकरण आपण धातू, अधातू आणि धातू सदृश्य या 3 गटामध्ये करतो। ठीक आहे, तर धातू अधातू तुम्हाला माहीत आहे। तर धातू सदृश्य म्हणजे काय? काही मूलद्रव्ये धातू आणि अधातूंचे दोन्हीही गुणधर्म दाखवतात, त्याला धातू सदृश्य असं म्हटलं जातं। प्रश्न दुसरा बघा, दैनंदिन जीवनात आपण कोणकोणते धातू व अधातू वापरतो? आता आपल्याला बऱ्याचशा पदार्थांची यादी करता येईल याच्यामध्ये, जसं की स्वयंपाकासाठी वापरणारे भांडी धातूचे असतात, तसेच सोने, चांदी, तांबे, पितळ हे सर्व धातू आहेत। तर अधातूमध्ये प्लास्टिक, काच, कागद, रबर हे सगळे कसे आहेत? अधातूंची उदाहरणे आहेत। तर दैनंदिन आयुष्यामध्ये आपण असे बरेचसे पदार्थ वापरतो, एकतर ते धातू या गटामध्ये जातात किंवा अधातू या गटामध्ये जातात। तर बघा, जगातील सर्वच वस्तू किंवा पदार्थ हे मूलद्रव्ये, संयुगे किंवा त्यांच्या मिश्रणांपासून बनलेले आहेत। शास्त्रज्ञांनी सर्व मूलद्रव्यांचे सर्वसाधारणपणे धातू, अधातू आणि धातू सदृश्य याप्रमाणे वर्गीकरण केलेले आहे। बघा, सर्वच पदार्थांचं धातू, अधातू आणि धातू सदृश्य या 3 गटामध्ये वर्गीकरण करतो। अगदी आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या काही वस्तू वापरतो त्या सर्वच वस्तूंचं वर्गीकरण आपल्याला धातू, अधातू आणि धातू सदृश्य या गटामध्ये करता येईल। चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया आपण धातू म्हणजे काय आणि धातूचे भौतिक गुणधर्म। तर धातूलाच इंग्रजीमध्ये मेटल असं म्हणतात। तर सोने, चांदी, लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, त्यानंतर कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनम हे काही धातू आहेत। धातूंना चकाकी असते, ते कठीण असतात, त्यांची तार किंवा पत्रे बनवता येतात। धातू उष्णता व विद्युत सुवाहक असतात। धातू त्यांची संयोज्य इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारित आयन आणि धन आयन म्हणजे कॅटायन निर्माण करतात। बघा, धातूबद्दल थोडक्यात इथं काही उदाहरणं दिलेली आहेत। तर धातूंचं सर्वात महत्त्वाचं गुणधर्म कुठला असेल तर धातूंना चकाकी असते। तसंच धातूंवरती आघात करून त्याची पातळ पत्रे किंवा तारसुद्धा बनवता येतात। धातू हे उष्णतेचे उत्तम प्रतीचे सुवाहक असल्यामुळे आपल्या स्वयंपाकाची भांडी कशाने बनलेली असतात? धातूंनी बनलेली असतात। किंवा बरेचसे विद्युत उपकरण किंवा विद्युत तारा ह्या कशाने बनलेल्या असतात? धातूपासून बनलेले असतात। तसंच धातू हा रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत असताना एक इलेक्ट्रॉन काय करतो? आपल्याशी संयोग पावणाऱ्या मूलद्रव्याला देऊन टाकतो। त्यामुळे धातूवरती नेहमीच धनप्रभार असतो आणि या धनप्रभारालाच आपण कॅटायन असं म्हणतो। तर आता बघा, धातूचे भौतिक गुणधर्म आपण अधिक सविस्तरपणे जाणून घेऊया। पहिलं गुणधर्माबद्दल आपण विचार करूया। पहिला आहे अवस्था, फिजिकल स्टेट। तर सर्वसाधारण तापमानाला धातू हे स्थायू अवस्थेतच असतात, पण पारा व गॅलियम सारखे धातू हे त्याच्यामध्ये अपवादात्मक आहेत। ते कक्ष तापमानाला सुद्धा कसे असतात? द्रव अवस्थेमध्ये असतात। बघा, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, सर्वच धातू हे कक्ष तापमानाला कसे असतात? स्थायू अवस्थेमध्येच असतात। मग याला अपवादात्मक 2 उदाहरणं कोणती आहेत ते लक्षात ठेवायचं आहे, पारा आणि गॅलियम। तर वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये किंवा रिकाम्या जागामध्ये प्रश्न विचारला जाईल, टिंबटिंब हे धातू द्रव अवस्थेमध्ये असतात। मग पर्यायामध्ये तुमचं उत्तर पारा असेल किंवा गॅलियम असेल तर हे 2 धातू अपवादात्मक आहेत जे द्रव अवस्थेमध्ये आढळतात। बाकीचे सर्व धातू कसे असतात? स्थायू अवस्थेमध्ये आढळतात। तर आता पुढे बघा, तुम्ही तुमच्या नातेवाईकांसोबत एखाद्या दवाखान्यात गेला असाल, डॉक्टरांजवळ रक्तदाबमापक पाहिला असाल, त्यातील काचेच्या नळीत एक राखाडी रंगाचा द्रव पाहिला असाल, तो कोणता धातू असतो? तर हा धातू पारा असतो। किंवा अगदी प्रयोगशाळेमध्ये तुम्ही जी तापमापी पाहताय त्या तापमापीमध्ये जो धातू वापरला असतो तो धातू सुद्धा कुठला असतो? पारा असतो।
त्यानंतर पुढे बघा दुसरी अवस्था आहे तेज, म्हणजेच धातूला चकाकी असतो. तुमच्या घरी असणारी तांब्याची भांडी घ्या व त्याला लिंबाने घासा व पाण्याने धुवा. धुण्यापूर्वी व धुतल्यानंतर त्याच्या तेजाचे निरीक्षण करा. धातूला घासलेल्या किंवा नुकत्याच कापलेल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते व धातू तेजस्वी दिसतो. बघा, प्रत्येक धातूला कसं असतं, स्वतःचं असं एक चकाकी असतं. ठीक आहे, त्यासाठी त्यांनी तांब्याच्या भांड्याचं एक उदाहरण दिलेलं आहे. ठीक आहे, जर आपण अशा धातूच्या वस्तू स्वच्छ केला तर त्या धातूच्या वस्तूतून प्रकाशाचं परावर्तन होतं आणि धातू चमकताना दिसतात, म्हणजेच धातूला चकाकी असते. तिसरा गुणधर्म बघा, कठीणपणा, हार्डनेस. सर्वसाधारणपणे धातू कठीण असतात, ते मऊ नसतात. याला अपवादात्मक एक धातू आहे बघा, पोटॅशियम आणि सोडियम. हे मात्र धातू कसे आहेत, मऊ आहेत आणि चाकूने ते सहजपणे कापता येतात. बघा, कठीणपणामध्ये काय म्हटलेलं आहे की सर्वच धातू हे कठीण असतात. त्यातला अपवादात्मक 2 धातू कोणत्या आहेत, पोटॅशियम आणि सोडियम. हे धातू आहेत की जे सहजपणे चाकूने सुद्धा आपल्याला काय करता येतं, कापता येतात. चौथा गुणधर्म बघा, तन्यता. तुम्ही कधी सोनाराच्या दुकानात गेला आहात का, तर बऱ्याचदा गेला असाल. सोनाराला सोने किंवा चांदीची तार बनवताना कधी पाहिले आहात का, किंवा तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकताय. त्या छिद्रामधून धातूला ओढले जातात, त्याचे तार बनते. या गुणधर्माला धातूची तन्यता असं म्हणतात. बघा, सोन्या चांदीचं तार बनवण्याचे जर व्हिडिओज तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला सहज लक्षात येईल की सोने चांदीपासून अगदी बारीक तार बनवता येतं. किंवा सोन्या चांदीचे जे काही तुम्ही दागिने बघितले असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा अगदी बारीक कारागीर केलेली असते. म्हणजेच धातूंना आघात करून किंवा उष्णता देऊन त्याला हवा तसा आकार देता येतो किंवा त्याचं तारांमध्ये रूपांतरण करता येतं. म्हणून या धातूच्या गुणधर्माला तन्यता असं म्हटलेलं आहे. इंग्रजीत त्याला डक्टिलिटी असं म्हणतात. त्यानंतर 5वा गुणधर्म आहे वर्धनीयता. यालाच मिलॅबिलिटी असं म्हणतात. एक खिळा घ्या, त्याला ओट्यावर ठेवून हातोडीने ठोकत राहा. काही वेळानंतर तुम्हाला पातळ पत्रा होताना दिसेल. या गुणधर्मालाच धातूची वर्धनीयता असं म्हणतात. बघा, खिळा ठोकला असता त्याचा पातळ पत्रा बनतो, किंवा अगदी दिवाळीमधले जे पंती असतात बघा, त्याचं सुद्धा ठोकून तुम्ही पातळ पत्रा बऱ्याचदा बनवला असाल. तर बघा, धातूमध्ये तन्यता हा गुणधर्म असल्यामुळे त्याच्यावरती आघात केल्यानंतर त्याचा पातळ पत्रा बनवता येतो आणि पातळ पत्रा बनवता येतो, म्हणून या गुणधर्माला वर्धनीयता असं म्हटलं जातं. 6वा गुणधर्म आहे बघा धातूचा, उष्णतेचे वहन. बघा, उष्णतेचे वहनमध्ये आता आणखीन एक कृती सांगितलेली आहे. तांब्याची पट्टी घ्या, त्याच्या एका टोकाला मेण लावा, दुसरे टोक गरम करा व काय होते निरीक्षण करा आणि शिक्षकांसोबत चर्चा करा. तर बघा, धातू हे उष्णतेचे सुवाहक असतात. चांदी, तांबे, ॲल्युमिनियम हे उष्णतेचे उत्तम वाहक आहेत. बघा काय म्हटलेलं आहे की आता हा प्रयोग जो आहे की धातू हे उष्णतेचे सुवाहक आहे, यासाठीचा हा प्रयोग आहे आणि तो इयत्ता 7वीला तुम्ही अभ्यासलेला आहे. धातू हा उष्णतेचा सुवाहक असल्यामुळे जसजसं मेण वितळेल तसतसं त्याच्यावरच्या टाचण्या काय होत जातात, पडत जातात. आणि या प्रयोगावरून किंवा या छोट्याशा कृतीवरून आपण सिद्ध केलं होतं की धातू हे उष्णतेचे सुवाहक आहे. ठीक आहे, मग सुवाहक असल्यामुळेच मी याआधीच सांगितलेलं आहे की इलेक्ट्रिक तारा किंवा आपल्या स्वयंपाकाच्या भांडी ह्या कशापासून बनलेल्या असतात, धातूपासून बनलेल्या असतात. तर याच्यामध्ये बघा, चांदे, तांबे आणि ॲल्युमिनियम हे उष्णतेचे उत्तम वाहक आहेत. ठीक आहे, त्या परंतु आपण चांदे तांबे दैनंदिन आयुष्यामध्ये जास्त वापरत नाही. तर जास्तीत जास्त याच्यामध्ये आपण स्टील, ॲल्युमिनियमच्या भांडी काय करत असतो, वापरत असतो. त्यानंतर बघा 7वा गुणधर्म आहे विद्युत वहन, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. विजेच्या तारा बनवण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग केला जातो, तर धातू विजेचे सुवाहक असतात आणि याला अपवादात्मक एक धातू आहे, तो म्हणजे सिसे. सिसे हा एकमेव धातू आहे जो उष्णता आणि वीज याचा दुर्वाहक आहे. बघा, बऱ्याचदा तुम्ही घरी इलेक्ट्रिक ज्या वायर असतात त्याला कधी बाहेरचं प्लास्टिकचं आवरण काढून बघितलंय का, तर त्याच्या आतमध्ये तांब्याची तार असते, म्हणजे ही तार धातूची असते. म्हणजेच धातू हे उष्णतेचे सुवाहक असल्यामुळेच इलेक्ट्रिक तारा या धातूपासून बनवलेल्या असतात आणि संरक्षणासाठी त्याच्यावरती दुर्वाहक कवर प्लास्टिकचं आवरण असतं. तर आता बघा, याच्यामध्ये अपवादात्मक एक धातू आहे, तो म्हणजे सिसे. तो मात्र काय करत नाही, उष्णतेचं वहन करत नाही. त्यानंतर पुढचा गुणधर्म बघतोय आपण, घनता. धातूची घनता जास्त असते
त्याला अपवादात्मक आता परत आहे सोडियम आणि पोटॅशियम लिथियम यांची घनता मात्र पाण्यापेक्षा कशी आहे, कमी आहे. आणि लिथियमची घनता दिली त्यांनी 0.53 ग्रॅम प्रति क्युबिक घन सेंटीमीटर इतकीच असते. ठीक आहे, म्हणजे धातूची घनता ही उच्चच असते. त्याला अपवादात्मक आता 3 उदाहरणं लक्षात ठेवायचं आहे, सोडियम, पोटॅशियम आणि लिथियम. आणि लिथियमची घनता ही सर्वात कमी असते 0.53 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर. त्यानंतर आता आपण धातूचा 9वा गुणधर्म पाहत आहोत, द्रवणांक आणि उत्कलनांक. सर्वसाधारणपणे धातूचा द्रवणांक आणि उत्कलनांक जास्त असतो आणि त्याला अपवादात्मक परत काही धातू आहेत की ज्याचा द्रवणांक आणि उत्कलनांक हा अधातूंपेक्षा सुद्धा कमी असतो. त्याला अपवादात्मक उदाहरण आहे बघा Hg म्हणजे पारा, गॅलियम, सोडियम आणि पोटॅशियम हे अपवादात्मक धातू आहेत की ज्याचे द्रवणांक आणि उत्कलनांक हे कसे आहेत, इतर धातूपेक्षा तुलनेने फार कमी आहेत. त्यानंतर 10वा गुणधर्म आहे बघा नादमयता, सोनॉरिटी. तुमच्या शाळेची घंटा बघा धातूंनी बनलेली असते. बघा त्या धातूच्या ऐवजी जर आपली घंटा लाकडाने बनली असती किंवा प्लास्टिकनी बनलं असतं तर आवाज ऐकू आला असतं का, नाही आलं असतं. घंटा धातूची बनलेली असते की ज्याच्यामुळं आघात केल्यामुळं विशिष्ट असा नाद निर्माण होतो आणि त्यामुळे आपली बेल कशाने बनलेली असते, धातूनी बनलेली असते, कारण धातूमध्ये नादमयता हा गुणधर्म असतो. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते धातूचे गुणधर्म. आता आपण अधातूचे भौतिक गुणधर्म अभ्यासूया. अधातू म्हणजेच नॉन मेटल्स, याच्यामध्ये काही उदाहरणे घेऊया आपण. कार्बन, सल्फर, फॉस्फरस हे काही अधातू आहेत. साधारणपणे स्थायू अधातू ठिसूळ असतात व त्यांना चकाकी नसते. त्यामुळे या गुणधर्मामुळे आपण धातू आणि अधातू अगदी सहजपणे ओळखू शकतो. तर चला तर मग आता अधातूंचे भौतिक गुणधर्म आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. पहिला आहे बघा भौतिक अवस्था. सर्वसामान्य तापमानाला अधातू स्थायू, द्रव आणि वायू रूपामध्ये आढळतात. स्थायूमधली काही उदाहरणं आहेत कार्बन, त्यानंतर सल्फर, फॉस्फरस. द्रव रूपामधला आहे ब्रोमीन, वायू रूपामधला आहे हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. म्हणजेच थोडक्यात अधातू हे स्थायू, द्रव आणि वायू या तिन्ही अवस्थेमध्ये आढळतात. त्यानंतर दुसरा आहे बघा चकाकी. अधातूंना चकाकी नसते. आता याला अपवादात्मक उदाहरण कोणते आहेत बघा, हिरा, आयोडीनचे स्फटिक. काही अधातू रंगहीन तर काहींना विविध रंग असतात. कार्बन म्हणजे कोळसा कोणत्या रंगाचा असतो बघा, तो काळ्या रंगाचा असतो, परंतु त्याच कार्बनपासून उच्च तापमानाला बनलेला हिरा मात्र कसा असतो, तेजस्वी पांढरा शुभ्र रंगाचा असतो. त्यानंतर बघा तिसरा गुणधर्म आहे अधातूंचा ठिसूळपणा. आता याच्यामध्ये बघा एक कृती सांगितलेली आहे, कोळसा घ्या आणि त्याला हातोड्याने ठोका किंवा खडू हातातून पडला काय होतं, पटकन तुटतं. म्हणजेच काय, अधातू ठिसूळ असतात, थोड्याशा आघाताने ते पटकन तुटतात किंवा त्याचं काय होतं, पावडरमध्ये रूपांतरण होतं. त्यामुळं ते मऊ असतात, ठिसूळ असतात. ठीक आहे, म्हणजे अधातूंचं ठिसूळपणा हा अधातूंचा काय आहे, गुणधर्म आहे. मग याच्यामध्ये अपवादात्मक कोण आहे, हिरा. तर हिरा हा सर्वात कठीण अधातू पदार्थ आहे. त्यानंतर बघा चौथा गुणधर्म आहे तन्यता व वर्धनीयता. तर बघा अधातूंमध्ये तन्यता आणि वर्धनीयता हा गुणधर्म असत नाही. त्यानंतर उष्णता व विद्युत वहन. अधातू हे उष्णतेचे किंवा विद्युत ऊर्जेचे कसे असतात, दुर्वाह असतात. आता याच्यामध्ये पण एक अपवादात्मक घटक आहे ग्राफाईट, तो उत्तम सुवाह आहे. त्यानंतर पुढे आहे बघा घनता. अधातूची घनता ही धातूच्या तुलनेत फार कमी असते. द्रवणांक आणि उत्कलनांक बघूया आपण. अधातूचे द्रवणांक व उत्कलनांक कमी असतात. अपवादात्मक कार्बन, बोरॉन हे स्थायू अधातू असून उच्च तापमानाला काय होतात, वितळतात. तर बघा हे होते अधातूचे गुणधर्म. तर आता धातू सदृश्याची काही उदाहरणे आपण पाहूया. आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटीमनी यासारख्या काही मूलद्रव्यांना धातू आणि अधातू यांच्या दरम्यानचे गुणधर्म मानतात. अशा मूलद्रव्यांना धातू सदृश्य असं म्हटलं जातं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण धातू आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म पाहिलं आणि धातू सदृश्य म्हणजे काय पाहिलं. तर परीक्षेला भौतिक गुणधर्मावर आधारित कशा कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात बघा. 2 मार्काचा प्रश्न येऊ शकतो, धातूचे भौतिक गुणधर्म लिहा.
2 मार्काला आलं तर कोणतंही तुम्ही 4 उत्तरं त्याच्यामध्ये लिहायचं आहे. जसे की धातू कठीण असतात, धातूंना चकाकी असते, धातूंना तन्यता आणि वर्धनीयता हे गुणधर्म असतात, धातू हे उष्णतेचे आणि ऊर्जेचे सुवाहक असतात. आणखी अधातूवर कसा प्रश्न विचारला जाईल, अधातूचे कोणतेही भौतिक गुणधर्म लिहा. तर 2 मार्काचा प्रश्न आला तर कमीत कमी तुम्हाला 4 गुणधर्म लिहिणं अपेक्षित आहे. जसे की अधातू हे स्थायू, द्रव, वायू या तिन्ही गुणधर्मामध्ये अवस्थेमध्ये आढळतात. त्यानंतर अधातूंना चकाकी नसते, अधातूंना तन्यता आणि वर्धनीयता हा गुणधर्म नसतो, अधातू हे ठिसूळ असतात. आता प्रश्न लक्षात ठेवायचा आहे, 2 मार्काला आलं तर कमीत कमी तुम्हाला 4 गुणधर्म लिहिणं अपेक्षित आहेत उदाहरणासहित. आणि हाच प्रश्न समजा जर 3 मार्काला वगैरे आला तर तुम्हाला 6 गुणधर्म लिहावे लागतील आणि उदाहरण लिहावं लागेल. ठीक आहे, म्हणजेच 2-3 मार्काला प्रश्न आला तर तुम्हाला या पद्धतीनं उत्तरांमध्ये त्याचे मुद्दे काय करावे लागतील, वाढवावे लागतील. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न इथं तयार होतो, फरक स्पष्ट करा धातू व अधातू. बघा बरं मग कसं उत्तर तयार होईल याचं. कक्ष तापमानाला धातू हे स्थायीरूप अवस्थेमध्ये असतात. अधातूमध्ये काय लिहिणार, अधातू हे स्थायू, द्रव, वायू या तिन्ही अवस्थेमध्ये आढळतात. दुसरा मुद्दा काय करता येईल, धातूमध्ये तन्यता आणि वर्धनीयता हे 2 महत्त्वाचे गुणधर्म असतात. अधातूंमध्ये तन्यता आणि वर्धनीयता हा गुणधर्म नसतो. धातूला नादमयता असते, अधातूंना नादमयता नसते. धातू कठीण असतात, त्यांना चकाकी असते, अधातू ठिसूळ असतात, अधातूंना चकाकी नसते. धातू हे उष्णतेचे सुवाहक आहेत, अधातू हे उष्णतेचे काय आहेत, दुर्वाहक आहेत. ठीक आहे, असा एक प्रश्न तयार होऊ शकतो. आणखीन एक प्रश्न तयार होऊ शकतो, स्वयंपाकघराच्या भांडी धातूपासून का बनलेले असतात, किंवा विद्युत वाहक तारा धातूंपासून का बनवल्या जातात. तर याचं उत्तर काय लिहिणार आहे तुम्ही, तर धातू हे उष्णतेचे सुवाहक असल्यामुळे ते उष्णतेचे सहजपणे वहन करू शकतात, त्यामुळे विद्युत वाहक तारा या धातूंनी बनलेल्या असतात, किंवा स्वयंपाकाच्या भांडी या धातूंनी बनलेल्या असतात. ठीक आहे, अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये तयार होऊ शकतात. रिकाम्या जागा किंवा ऑब्जेक्टिव्ह जे प्रश्न असतात, जसं की वेगळा घटक ओळखा, योग्य पर्याय निवडा किंवा जोड्या जुळवा यासारखे जे प्रश्न आहेत याच्यावरती सुद्धा अनेक प्रश्न निघू शकतात. आता याच्यामध्ये अपवादात्मक जितके गुणधर्म आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. जसं की बघा, धातूच्या अवस्थेमध्ये जर बघितलं तर धातू हा स्थायू अवस्थेमध्ये असतो. त्याच्यामध्ये अपवादात्मक 2 धातू कुठले आहेत, पारा आणि गॅलियम, जे द्रव अवस्थेमध्ये आढळतात. त्यामुळे हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर आणखीन कुठलं बघा, कठीणपणा गुणधर्मामध्ये आपण काय म्हणतो की धातू हे कठीण असतात, मात्र त्याच्यामध्ये अपवादात्मक 2 धातू कोणते आहेत, सोडियम आणि पोटॅशियम. हे कसे आहेत, मऊ धातू आहेत, जे आपण सुरीने सहजपणे काय करू शकतो, कापू शकतो. त्यानंतर घनतेमध्ये सुद्धा काही अपवादात्मक धातू आहेत, सोडियम, पोटॅशियम आणि लिथियम यांची घनता सर्वात कमी असते. बाकीचे सर्व धातू हे घनतेने कसे असतात, जास्त असतात. त्यानंतर द्रवणांक आणि उत्कलनांक सर्वच धातूंचा उच्च असतो. त्याच्यामध्ये पण काही अपवादात्मक धातू आहेत की जसं की पारा, गॅलियम, सोडियम आणि पोटॅशियम हे मात्र कसे आहेत, द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असणारे धातू आहेत. ठीक आहे, तर या पद्धतीनं आणखीन बघा, जर अधातूमध्ये जर अपवादात्मक जर घटक आपण बघितला तर अधातूमध्ये आपण म्हणतो की सर्व अधातूंना चकाकी नसते, मात्र याच्यामध्ये अपवादात्मक घटक कोणता आहे, हिरा आणि आयोडीनचे स्फटिक यांना मात्र चकाकी असते. तसाच आपण म्हणतो की अधातू हे ठिसूळ असतात, परंतु हिरा हा कसा आहे, सर्वात कठीण पदार्थ आहे अधातू असून सुद्धा. म्हणजे हे अपवादात्मक उदाहरणे जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत की जेणेकरून त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा वेगळा घटक ओळखा किंवा रिकाम्या जागांचा प्रश्न आला किंवा सत्य की असत्य आलं तर तुम्हाला ही उदाहरणं माहीत पाहिजे. तर त्यानंतर आपण उष्णतेचे दुर्वाहक असतात असं म्हणतो धातू, अधातू. मात्र ग्रॅफाइट हा त्याच्यामधला अपवादात्मक उदाहरण आहे, जो अधातू असून सुद्धा उष्णतेचं काय करतो, वहन करतो. ठीक आहे, तर आता बघा आणखीन 2 गोष्टी दिलेत महत्त्वाचे, ते आपण पाहूया. सोने, चांदी, ॲल्युमिनियम हे उत्तम वर्धनीय धातू आहेत. आणि दुसरं आहे बघा, सोन्याचे 1.10,000 मिलीमीटर जाडीचे पातळ पत्रे तयार करता येतात आणि 1
भागिले 5000 मिलीमीटर व्यासाची तार बनवता येते. म्हणजे इतक्या उच्च प्रतीचा तन्यता आणि वर्धनीयता गुणधर्म हे सोने चांदीमध्ये असतं की ज्यामुळं आपण त्याच्याद्वारे काय करू शकतो, तर वेगवेगळ्या प्रकारचे आकाराचे काय करू शकतो, दागदागिने त्याच्यापासून बनवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबत आहोत. आपण कोणकोणते घटक अभ्यासले त्याचा थोडक्यात आता पुन्हा एकदा आढावा घेऊया. आज आपण धातू आणि अधातू यांचे भौतिक गुणधर्म अभ्यासले. धातूचे भौतिक गुणधर्म कोणकोणते आहेत, तर धातूची अवस्था, धातू हा स्थायी अवस्थेमध्ये आढळतो. त्याच्यामध्ये अपवादात्मक फक्त आहे पारा आणि गॅलियम. तसंच धातूला चकाकी असते. धातू कठीण असतात. याच्यामध्ये पण अपवादात्मक उदाहरण आहे सोडियम आणि पोटॅशियम. हे दोन धातू मात्र कसे असतात, मऊ असतात. धातूंना तन्यता आणि वर्धनीयता हे गुणधर्म असतात. धातू उष्णतेचे उत्तम सुवाहक असतात. त्यानंतर धातूची उच्च घनता असते. याच्यामध्ये अपवादात्मक परत आहेत की सोडियम पोटॅशियम याची घनता मात्र कशी असते, कमी असते. धातूचा द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतो आणि धातूंना नादमयता असते. अधातूचे गुणधर्म कोणकोणते आहेत, त्या अधातू हे कक्ष तापमानाला स्थायू, द्रव, वायू या तिन्ही अवस्थेमध्ये आढळतात. अधातूंना चकाकी नसते. मात्र हिरा हा त्याच्यामधला अपवादात्मक घटक आहे की ज्याला चकाकी असते. अधातू हे ठिसूळ असतात. याच्यामध्ये परत अपवादात्मक भाग येतो हिरा. हा मात्र कसा असतो, कठीण असतो. तसंच अधातूंना तन्यता आणि वर्धनीयता गुणधर्म नसते. अधातू उष्णतेचे द्रुवाहक असतात. याच्यामध्ये अपवादात्मक आहे ग्राफाईट, तो मात्र उष्णतेचा सुवाहक आहे. अधातूची घनता कमी असते. अधातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक सुद्धा कसा असतो, कमी असतो. तर धातू सदृश्यामध्ये काही उदाहरणं आपण पाहिली. आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटीमनी यासारख्या काही मूलद्रव्यांना धातू आणि अधातू यांच्या दरम्यानचे गुणधर्म असतात. अशा मूलद्रव्यांना धातू सदृश्य असे म्हणतात. तर इतके आपण भौतिक गुणधर्म आज अभ्यासलेले आहेत धातू आणि अधातूंचे. तसंच या दोन्ही मुद्द्यावर आधारित कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात हा भाग देखील आपण अभ्यासलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबत आहोत. स्क्रीनवरती दिलेले प्रश्न तुम्ही सोडवून ठेवायचा आहे. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.